हॅलो एव्हरीवन. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की हा सुंदर असा एडी फ्लावर कसा क्रिएट करायचा एडी नथींसाठी. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे की 0.3 ची रॅपिंग वायर. देन एडी तुम्ही कुठल्याही कलरमध्ये कुठल्याही सायझेसमध्ये घेऊ शकता. देन वायर कट करण्यासाठी कटर आणि एक मोती जो की तुमच्या एडी साईजचा असेल किंवा मग एक किंचितचा छोटा मोठा असला तरी चालेल. सगळ्यात आधी आपल्याला एक 25 सेंटीमीटर वायर कट करून घ्यायची आहे. 25 सेंटीमीटर यासाठी की फूल बनवणं जेवढं किचकट आहे ना, तेवढंच ते फूल नथींवर ओवणं कठीण आहे. सो त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा वायर लागेल ते फूल तिथे बाइंड करण्यासाठी. चला बघूयात फूल कसं क्रिएट करायचं. सगळ्यात आधी हे जे 5 एडी स्टोन्स आहेत त्यांना मिडल मधनं ओवून घ्यायचंय त्या वायर मध्ये. मिडल मधनं यासाठी की जर तो साईडला गेला तर फुल फुटल्यासारखं होईल, म्हणजे एकत्र ते बाइंड राहणार नाही आणि आपल्याला जो शेप हवाय 5 जो फुलाचा तो प्रॉपरली मिळणार नाही. आता हे बघा, मी इकडे काय केलंय ते फुलं छान ऍडजस्ट करून घेतले आणि ऍडजस्ट केल्यानंतर अजून एक वेढा त्या इन बिटवीन फुलांमध्ये मारला, म्हणजे सेम ओवल्यानंतर पुन्हा ते ओवून घेतलेत. याने काय होईल, ते जे 5 एडी स्टोन्स आहेत ते एकत्र राहतील, आपल्याला फुलांचा छान शेप मिळेल आणि जेव्हा आपण फुल नथीवर ओवू तेव्हा सुटणार नाही किंवा लूज होणार नाही. आणि याचा अजून एक फायदा असा आहे, निघणार नाहीत बेसिकली ह्या फ्लावर मधनं. हे एकदा बाइंड करून झालं की तरी पण बहुधा काय होतं, एखादा एडी सुटतो, म्हणजे सुटतो इन द सेन्स लूज होतो. तो एकदम फुलाची पकड जी आहे ती पूर्ण राहत नाही. जसं की हे बघा, माझा एक स्टोन आत्ताही आडवा पडतोय. तर त्यासाठी एक सुंदर अशी ट्रिक आहे की आता बाहेरून तो ओवून झालाय, आता इन बिटवीन त्याला कनेक्ट करा. म्हणजे आतून आपल्याला काय करायचंय, अपोजिट मण्यांना बाइंड करायचंय. सो इकडे बघा, मी अपोजिट साईडला हा माझी जी वायर आहे ती काढली आहे आणि त्याला छान टाईट केलंय. सो जोपर्यंत मध्ये तारेने एक स्टार क्रिएट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळ्या म्हणजे पाचींना आपल्याला एकमेकांना कनेक्ट करायचं आहे. ह्याने काय होईल, एक तर फ्लावर पूर्ण टाईट बनेल आणि मध्ये जो स्टार क्रिएट झालाय त्यावर जेव्हा आपण मोती लावू तेव्हा तो मोती छान उठून दिसेल, तो आत दबल्या जाणार नाही. बहुधा काय होतं की मोती जेव्हा आपण लावतो तेव्हा हे जे एडी स्टोन आहे ते थोडेसे लूज होतात आणि मोती खाली जातात. त्यामुळे त्या फुलाचा पूर्ण जो आपण एवढी मेहनत घेतली ती पूर्ण वाया जाते. सो आता बघा, आता माझा पूर्ण फुल क्रिएट झालाय आणि आता मी मोती लावणार आहे. आणि मोती लावताना आपण काय करायचंय, नेहमी फुलाच्या खालनं आपल्याला वायर काढायची आहे, मग त्यात मोती ओवायचा आहे. आणि जेव्हा आपण मोती बाइंड करू, म्हणजे फायनल जेव्हा मोती बाइंड करू तेव्हा डिरेक्टली साईडने न्यायचं नाहीये, त्याला त्या वायरला पुन्हा एडी स्टोनच्या खालून आपल्याला टाईट करायचंय. याने काय होईल की तुमची वायर दिसणार नाही आणि छान असं सुबक फुल आपल्याला मिळेल. जस्ट लुक ॲट द फ्लावर. किती सुंदर आहे, एकही वायर समोरून दिसत नाहीये. आता ह्या साईडच्या वायरमुळे तुम्हाला बाइंडिंगला खूप इझी जाईल. आणि अशा पद्धतीने आपलं एडी फ्लावर रेडी आहे. खूप क्यूट आणि खूप सुंदर दिसतं, पण बनवायला तेवढंच किचकट आणि अवघड आहे. आवडलं असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.